गडिंग्लज येथील सुपर सायन्स अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। प्राध्यापक राजा माळगी यांनी अतिशय उत्तमरित्या मार्गदर्शन केलेलं आहे। कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये स्थिरता हवी, स्वप्ने ही सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करायची अशा पद्धतीचे अनेक बहुमूल्य मार्गदर्शन हे राजा माळगी यांच्या मार्फत झालेलं आहे आणि खरोखरच यांचं मार्गदर्शन या यंदाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं आणि महत्त्वाचं ठरणार आहे। राजा माळगी आपल्यासोबत काय सांगाल? एस.बी. पाटील सरांची जी ही सुपर सायन्स अकॅडमी जी आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे। आपण पाहते गडिंग्लज, आजरा, चंदगड आणि जिल्ह्यातील विद्यार्थी येथे असतात आणि आज जे घवघवीत यश मिळालेलं आहे या सुपर सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी, त्या यशाबद्दल आपल्याला काय वाटतं आणि काय विद्यार्थ्यांना तुम्ही आज या व्याख्यानाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताय, आव्हान करताय? सुरुवातीला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी व्यक्तिशः मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। कोणतंही यश मिळवायचं असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता असते। एक, स्वतः त्या विद्यार्थ्याचे कष्ट, परिश्रम आणि दुसरं त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे त्याचे शिक्षक किंवा गुरु। सुपर सायन्स अकॅडमीमध्ये या दोन्हीही गोष्टी आम्हाला एकत्रित पाहायला मिळतात। अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं। इथला जो स्टाफ आहे, इथला जो गुरुजन वर्ग आहे तो अत्यंत विनम्र, तत्पर आणि त्याचबरोबर त्या विषयातलं तज्ज्ञ अशा पद्धतीचे असलेले हे सगळे शिक्षक या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतायत आणि त्यामुळे केवळ याच वर्षी नव्हे, इथून पुढच्या प्रत्येक बॅचेसमधून या सुपर सायन्स अकॅडमीचे विद्यार्थी जेई, नीट आणि CET मधून झळकतील, उज्ज्वल यश मिळवतील। त्यांच्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत। एस.बी. पाटील सरांचं व्यक्तिगत लक्ष हे खूप महत्त्वाचं आहे। केवळ माणसाकडे किंवा शिक्षकाकडे ज्ञान असून चालत नाही, तर त्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी शहाणपणाच्या माध्यमातून रूपांतरित करण्याची गरज असते आणि कोणतीही गोष्ट अवघड नाही, पाठीवर थाप ठेवण्याची आवश्यकता असते। एस.बी. पाटील सर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ठाम आहेत। त्यांच्या क्लासला उज्ज्वल यश मिळेल अशी खात्री मला या ठिकाणी वाटतो। सरांना त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। सोन्याला रत्नपारखी असण्याची आवश्यकता असते रत्नाला, तसं पालकांनी आज रत्नपारखी होण्याची गरज आहे। बाकीच्या सगळ्या अकॅडमीमध्ये धंदा बघितला जातो आणि इथं फक्त मुलांची गुणवत्ता बघितली जाते आणि त्यामुळे पालकांनी डोळे झाकून एस.बी. पाटील सर यांच्या पाठीमागे उभारलं पाहिजे आणि या अकॅडमीच्या माध्यमातून केवळ आपल्या मुलांचं नव्हे तर देशाचीही प्रगती करून घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। पाटील सर सातत्याने विद्यार्थ्यांच्याकडे सकारात्मकतेने बघतात, खरं म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये काही कठीण प्रसंग आले पण त्यांनी त्याच्यातून खचून न जाता ती एक अपॉर्च्युनिटी म्हणून, संधी म्हणून त्याच्याकडे त्यांनी बघितली आणि परत एकदा मोठ्या जोमाने सर या ठिकाणी उभे आहेत। त्यांना नक्की या पुढच्या काळामध्ये उज्ज्वल यश मिळणार आहे याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये खात्री आहे। नक्की सर यशस्वी होतील। काय सांगाल सर, कठीण परिस्थिती आली देखील जोमाने उभं राहण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, आता हे सिद्ध केलेलं आहात तुम्ही। अनेक विद्यार्थ्यांनी जे घवघवीत यश मिळवलेलं आहे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला मिळते। काय सांगाल, या वर्षीचा निकाल हा दखलपत्र असेल, सगळ्यांनाच कौतुकास्पद असते। आता सर्वांनाच माहित आहे की या अगोदर बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या, पण त्या परिस्थितीत, अगदी प्रतिकूल परिस्थितीत आमच्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश आहे आणि म्हणून मला त्याचं जास्त कौतुक आहे। कारण त्यावेळेला ह्या पालकांनीच माझ्यावर विश्वास ठेवला की सर तुम्ही करू शकताय आणि तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचवू शकताय। हा जो त्यांचा विश्वास होता तो विश्वास काही अंशी आता साध्य झालाय, पण इथून पुढं ज्या पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांना नक्कीच पुढच्या रिझल्टमध्ये, पुढच्या 2 वर्षात त्यांच्या पाल्याने उज्ज्वल यश मिळवलेलं त्यांना दिसेल। आणि आता आजच आमच्या डॉक्टर राजा माळगी सरांनी जे काही बहुमूल मार्गदर्शन केलं त्याच्यावरून लक्षात येतं की विद्यार्थ्यांना एक छान मोटिवेशन पण मिळालं। त्यांनी जे काय आपल्या पाल्यांसाठी जे करायला हवं किंवा त्यांची काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी याचंही थोडंसं बहुमूल्य मार्गदर्शन सरांनी केलं। याही पुढं सरांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहील। एक वेगळे विषय आम्ही त्यांना देऊन आमच्या विद्यार्थ्यांना कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल हेही मी आता आमच्या अकॅडमीकडून आम्ही पाहू आणि नक्कीच या विद्यार्थ्यांनी मला आनंद तर दिलेलाच आहे, पण इथून पुढच्या शैक्षणिक वर्षात आम्हाला आणखी चांगला रिझल्ट पाहायला मिळेल। का तर आज आमच्याकडे फार मेहनत घेणारे
विद्यार्थी आज ऍडमिशन घेतलेले आहेत आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे माझी टीम जी काय नीट जेई आणि सीईटी सारख्या परीक्षेत गाईडलाईन करणारी ही माझी जी टीम आहे ती अगदी उत्कृष्ट टीम आहे आणि या टीमच्या जोरावर मी अशी विश्वासानं सांगू शकतोय की आमच्या इथं ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना नक्की 1-2 वर्षांना चांगला रिझल्ट पाहायला मिळेल. यंदाच्या वर्षीचा जर रिझल्ट पाहिला तर फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नसून माझ्या मागे जे पाहू शकताय सुपर सायन्स अकॅडमीची ही टीम आहे, याच टीमचाच हा एक प्रकारे गौरव आहे, सत्कार आहे आणि या सर्व या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर राजा माळगे यांनी केलेलं आहे. तर खरोखरच सुपर सायन्स अकॅडमीने जी उत्तुंग भरारी घेतलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. गडिंग्लज, आजरा, चंदगड म्हणजेच या विभागासह आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरोखरच सुपर सायन्स अकॅडमीचं काम किंवा सुपर सायन्स अकॅडमीच्या या गुणवत्तेला तितकंच महत्व द्यावं लागेल. आणि अनेक अकॅडमी ज्या आहेत ह्या व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत असतात, पण सुपर सायन्स अकॅडमी जी ही आहे ही गुणवत्ता शोधत असते, गुणवंत विद्यार्थी घडवत असतात. तेव्हा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुपर सायन्स अकॅडमीला प्रवेश घ्यावा आणि आपलं करिअर हे स्थिर करावं, आपल्या करिअरमध्ये यशस्वी व्हावं असं आव्हान आज या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारानंतर प्राध्यापक राजा माळगे यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे. गडिंग्लज जोन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.